नमस्कार, मी सुनील केदारे आणि आपण पाहताय जनता दरबार. निवडणुकीची रणधुमाळी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असताना 135 शहापूर विधानसभा या मतदारसंघात देखील निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागलेत आणि आता अवघे 24 तासही उरले नाहीत. उद्या संध्याकाळी 5 वाजता हा प्रचाराचा रणधुमाळी शांत होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपण अनेक मान्यवरांच्या या ठिकाणी बोलून मुलाखती घेतल्यात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज साजिद भाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे ग्रामीणचे सरचिटणीस हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया या निवडणुकीमधली त्यांची भूमिका आणि कशा प्रकारचं वातावरण त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या समाजाकडून या ठिकाणी कशा प्रकारचं समर्थन त्यांच्या पक्षासाठी मिळत आहे, कशा प्रकारचं चिन्ह म्हणजे या पूर्ण विधानसभेमध्ये त्यांना दिसत आहेत. नमस्कार. 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 सर्वप्रथम आम्हाला सांगा की कशा प्रकारचे वातावरण आपल्या पक्षाला या ठिकाणी आहे. प्रथम मी आपल्या जनता दरबार चॅनलला माझ्या शेख परिवारातर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. सध्याच आता ज्या विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरू आहेत त्याची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये आता सध्या आमच्या पक्षाला या शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय पोषक असं वातावरण आहे. महाविकास आघाडी ही अतिशय जोमानं सर्वच कार्यकर्ते, मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटाचे असो किंवा काँग्रेस पक्षाचे असो किंवा मग आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे असो, तिन्ही कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहे आणि मला नक्कीच विश्वास आहे की यावेळेस माननीय पांडुरंगजी बरोरा हे जास्तीत जास्त मताधिक्यांनी जिंकतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आपल्याला का आवडते किंवा शरदचंद्र पवार यांची भूमिका आपल्याला का आवडते? काय आपल्यासाठी म्हणजे आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या पक्षाकडून? खरं बोलायचं झालं तर मी 17 वर्ष भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये होतो. एक मुस्लिम समाजाचा असून मी 17 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं. परंतु शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बहुजनांबद्दल असलेली विचारसरणी ते अतिशय मी अभ्यास केला त्याचा, आणि भारतीय जनता पार्टी ही किती तनमन धनाने त्याच्यात काम करा, शेवटी जातपात हा तिथे विषय येतोच. त्या अनुषंगानं मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या विचारांना प्रेरित होऊन, कारण त्यांचं एक मी नेहमी बघतो का ते मुस्लिम समाज असो, दलित समाज असो किंवा आपला बहुजन समाज असो, त्यांना ते जवळ घेऊन काम करतात आणि त्यामुळे मी मग त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला. पांडुरंग बरोरा यांचे काय असे विजन आहेत की त्या विजनमुळे तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित झालात किंवा त्यांच्या प्रचारामध्ये इकडे सक्रिय होऊन पूर्ण समाजाचा पाठिंबा तिथे मिळावा यासाठी आपण प्रयत्न करताय? पांडुरंगजी बरोरा साहेब यांच्याबद्दल बोलायचं झालं तर तेवढं कमी आहे. 5 वर्ष त्यांना इथल्या शहापूर विधानसभेच्या मतदारसंघातील लोकांनी त्यांना संधी दिली आणि त्या संधीचं त्यांनी त्यावेळेस सोनं केलं. आणि अक्षरशः तुम्हाला बोलतो मी का 24 तास अविरत अहोरात्र झटणारा, कार्यकर्त्यांसाठी तर झटतातच परंतु नागरिकांसाठी ते झटतात. मग बस स्टॉपचा विषय असो किंवा आपल्या शहापूर तहसील ऑफिसचा प्रशासकीय इमारतीचा विषय असो, पोलीस स्टेशनचा असो, असे बरेचसे काही योजना आहेत त्यांनी त्या मंजूर करून ठेवलेल्या आहेत. पण दुर्दैवाने काही त्यांनी निर्णय घेतले आणि नंतर ते पराभूत झाले. परंतु आता पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मध्ये प्रवेश केला आणि मला अपेक्षा आहे की यावेळेस ते निवडून आल्यानंतर ते अहोरात्र काम करून या शहापूर तालुक्यातील समस्या प्रामुख्याने सोडवतील. आपला समाज पूर्णपणे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे का? मुस्लिम समाज हा गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या भिवंडी लोकसभेचे खासदार माननीय बाळामामा म्हात्रे यांच्या पाठीमागे एक खंबीर उभा होता. ज्या पद्धतीने भिवंडीमध्ये मुस्लिम समाज एक गट्टा मतदान झालं, त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यामध्येही पूर्ण तालुक्यामध्ये आमच्या मुस्लिम समाजानं त्यांना एक गट्टा मतदान केलं आणि आमचा समाज यावेळेसही पूर्ण एक गट्टा मतदान त्यांना करणार आहे. कारण विरोधक जे उमेदवार आहे त्यांनी या आचारसंहिता जी जाहीर झाली त्याच्यानंतर असे काही कामं कब्रस्तानची असो ती मंजूर करून दिली. परंतु आम्ही एकच सांगू इच्छितो, सगळ्या समाजाला आम्ही जाऊन प्रबोधन करतोय, त्यांना विचार सांगतोय की तुम्ही जरी विरोधकाच्या उमेदवाराला जर ते मत दिलं तर ते मत भाजपला जाणार आहे
आणि भाजपा सध्याच्या परिस्थितीला देशामध्ये जे जातीपातीचं राजकारण करतंय ते घातक आहे. मग ते नितेश राणे असो, ते मशिदीवरले भोंगे उतरवण्याची घोषणा करतात, किंवा मग आम्ही मशिदीमध्ये घुसू. त्यानंतर आता रामगिरी महाराजांनी जे गुस्ताखी रसुलांच्या बद्दल जे अपशब्द वापरले तो विषय असो. आणि दुसरी गोष्ट, आता मध्यंतरी एक वयस्कर जे होते काका, त्यांनाही मेलमध्ये काहीतरी तुम्ही गाईचं मटण आणलं म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली. असे भरपूर विषय आहेत. त्यामुळे समाजाला भारतीय जनता पार्टी या पक्षाबद्दल नाराजगी पण आहे आणि जातीवाद हा देशामध्ये ते पसरवत आहेत. त्यामुळे त्यांना आमचा समाज मतदान करणार नाही, महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहे. आज या ठिकाणी जी तुम्ही भूमिका मांडली की बाळामामा म्हात्रे यांच्या विजयामध्ये मुस्लिम समाजाचा खूप मोठा हात आहे, तीच भूमिका काल प्रचारामध्ये विश्वास थळे देखील, आपण देखील त्या ठिकाणी होते, विश्वास थळे शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी देखील तीच भूमिका मांडली. या भूमिकेकडे आपण कशा नजरेने बघता? नाही, अतिशय थळे साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका मांडण्यासाठी पण मोठं मन लागतं आणि त्यांनी ती सर्वांसमोर मांडली. कारण तिथे काही हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आलेले होते आणि त्यांनी हे कबूल केलं की मुस्लिम समाजाने त्यांना सहकार्य किंवा एकगट्टा मतदान केल्यामुळेच बाळामामा निवडून आले. त्यामुळे ते थळे साहेबांचा पण मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या लोकांसमोर तो मोठेपणा दाखवला आणि ते कबुली दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आता भविष्यात आपल्या पक्षाकडून कशा प्रकारचं व्हिजन शहापूरसाठी आखण्यात आलेलं आहे, कशा प्रकारच्या योजना म्हणा किंवा कशा प्रकारचे विकास आपल्या माध्यमातून या शहापूर तालुक्यासाठी आपण नजरेसमोर ठेवला? आता प्रामुख्याने मी सगळ्याच समाजाचा घेतो विषय. रोजगार हा सर्वात, बेरोजगारी जो आहे ना तो मोठा प्रश्न आहे. कारण आता आम्ही जेव्हा फिरतोय प्रचार करताना माननीय पांडुरंग मोहोळ साहेबांचा, महाविकास आघाडीचा, त्यावेळेस आम्ही बघतो का अतिशय सुशिक्षित तरुण जे ना बेरोजगार आहेत, त्यांना नोकऱ्या नाही आहेत आणि ते अक्षरशः घरी बसलेले. त्या दृष्टिकोनातून जर या इथे कंपन्या आल्यात किंवा आता रोजगार मेळावा आयोजित केला तर त्या रोजगार मेळाव्यात लोकांना आपल्या ज्या अपेक्षा आहेत, ज्या लोकांना अपेक्षा आहेत, आम्हाला अशा लोकांनी सांगितल्यात का आमच्या मुलांना नोकरी नाहीये, तर त्या आम्ही त्यांना सांगितलं का आमदार किंवा खासदार हे वर्षातनं एक रोजगार मेळावा आयोजित करतात, त्या मेळाव्यात तुम्ही त्यांना पाठवा, नक्कीच त्यांना नोकरी मिळेल. दुसरी गोष्ट, एक आरोग्याचा विषय आहे. आरोग्याचा विषय हा फार महत्वाचा आहे. कारण आपली इथली शहापूर तालुक्यातली जनता आहे, कारण सगळ्यांच्या काय पॉलिसी नसतात. मग त्यांना एकच उपाय असतो, तो सरकारी दवाखाना किंवा उपजिल्हा रुग्णालय, आणि त्या देखील दुरावस्था आहे त्याच्यामध्ये, त्या पण फार कमतरता आहेत. पण मला एक खात्री आहे की ज्या पद्धतीनं पांडुरंगजी मोहोळ साहेब 24 तास सदैव तुम्ही त्यांना कधी पण फोन लावा, त्यांचा फोन चालूच असतो आणि त्या सुधारणा करतील. आणि जर सरकार आलं तर मला नक्कीच विश्वास आहे की या सगळ्याच गोष्टी त्या सोडवतील. पांडुरंग बरोरा यांना आपण जो पाठिंबा आपल्या संपूर्ण समाजाचा मिळतोय, तर त्या समाजाच्या त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत, ते कोणत्या प्रकारचं कार्य त्यांनी तुमच्या समाजासाठी, पर्टिक्युलर तुमच्या समाजासाठी करावं असं तुमचं डोळ्यासमोर काय आहे? मागे 3-4 दिवसापूर्वी खर्डी येथे आमच्या समाजाचा मेळावा झाला, एक बैठकच झाली. त्या बैठकीमध्ये सगळ्यात प्रमुख आमच्या जे काही वरिष्ठ आहेत त्यांनी त्या मागण्या मांडल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक शाळेचा विषय होता, कारण उर्दू शाळा ज्या आहेत त्यांची दुरवस्था फार झालेली आहे. दुसरा महत्वाचा विषय होता आरोग्याचा, पण सर्वात प्रमुख मुद्दा जो आहे तो पोलीस स्टेशनचा आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस समाज एक गट्टा मतदान तिथे टाकतं त्यावेळेस विरोधक जे आहेत त्या तरुण मुलांवरती खोट्या नाट्या केसेस करतात आणि त्यांना अटकवतात. त्यावेळेस आमच्या समाजाची एकच अपेक्षा आहे आणि त्या मेळाव्यामध्ये किंवा बैठकीत तेही बोर्रा साहेबांना सांगण्यात आलं की त्यावेळेस मात्र पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही आमच्या पाठीशी खंबीर उभे राहा. म्हणजे आम्ही कुठलं गैरकृत्य केलं त्याच्याबद्दल नाही आम्ही समर्थन करणार, परंतु अन्याय होत असेल, चुकीची जी गोष्ट होत असेल तिथे तुम्ही समर्थपणे आमची बाजू मांडली पाहिजे आणि उभं राहिले पाहिजे, एवढी आमच्या समाजाची त्यांच्याकडे अपेक्षा आहे. हे होते साजिद शेख. आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांनी आपली सविस्तर मुलाखत वेळात वेळ काढून आपल्या चॅनलला भेट दिली आणि आज त्यांची सविस्तर मुलाखत, त्यांचे विचार आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. तसेच नेहमीचं आपलं आव्हान की नागरिकांनी घराबाहेर पडा, मतदान करा. मतदान करणं चांगली गोष्ट असते. मतदान केल्याने कोणीतरी बदल, चांगला उमेदवार निवडून जातो. कोणाला दान करायचं हा आपला प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो.
आणि तो त्यांनी त्यांच्या लेवलवरती तो विचार करून सदसद विवेक बुद्धीने या ठिकाणी मतदान करायचं असतं. पण मतदानाला बाहेर पडा, मतदानाची टक्केवारी वाढू द्या, जेणेकरून राजकारणामध्ये जे काही चालू आहे त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती पडतील आणि मतदान ही लोकशाहीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होईल, हे आपण या ठिकाणी जनतेला आवाहन करू. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन असो किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा निवडणूक यंत्रणा असेल, याला देखील नागरिकांनी आपले सहकार्य करावं. निवडणुकी शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य नागरिकांकडून मिळावं, ही देखील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि साजिद भाई शेख या ठिकाणी आले त्याबद्दल जनता दरबारकडून त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.